नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईच्या सुरक्षिततेची आणि पर्यायाने महाराष्ट्राच्याही सुरक्षिततेची चर्चा आज 26/11 या हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण होत असताना आपण करतोय. महत्त्वाचा मुद्दा असेल या भागातला की दहशतवादी आपल्या हल्ल्याचं स्वरूप बदलतात. काल परवापर्यंत बंदुका, गोळ्या आणि बॉम्ब घेऊन लढणारे दहशतवादी आता सायबरच्या माध्यमातून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये शिरून तुमची गोपनीय माहिती पळवतात. दुसऱ्या बाजूला विविध प्रकारे तंत्रसज्ज होत इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या अनेक मोठ्या आरोग्यविषयक असतील, वीज पुरवठ्याच्या असतील, अशा अनेक यंत्रणा कमकुवत करण्यासाठी ते कार्यरत आहेत. आपल्या सोबत मान्यवर आहेत, त्यांचा परिचय मी आपल्याला एकदा परत करून देतो. कर्नल अभय पटवर्धन आहेत, माजी पोलीस अधिकारी आपल्या सोबत सुधाकर सुराडकर आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, आपल्यासाठी थेट प्रश्न, वेळेची मर्यादा आहे, 1 मिनिटात कृपया उत्तर द्या. आपण दहशतवाद्यांच्या बदललेल्या हल्ल्याच्यासाठी उत्तर द्यायला सज्ज झालेलो आहोत का? तशा प्रकारची मानसिकता आणि तयारी यंत्रणांची तुम्हाला दिसतेय का? कदाचित डॉक्टर वाघमारेंपर्यंत आवाज पोहोचत नाहीये. या निमित्तानं मग हाच प्रश्न सुधाकर सुराडकर यांना आहे. सुधाकरजी, माझा प्रश्न पोहोचला आपल्यापर्यंत? आपली तयारी झालेली आहे, तयारी होते, यात काही शंका नाहीये. पण मानसिकता झाली की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि माझं उत्तर त्याला राहील की मानसिकता अजून झालेली नाही. मी काही प्रतिप्रश्न आपल्याला विचारेन. बर. बाबरी मशीद पाडली, मुंबईत गोंधळ झाला, डिसेंबरमध्ये झालं, जानेवारीमध्ये काय झालं आणि परिणाम जो झाला तो मार्चमध्ये बॉम्बस्फोट झाले. तर या मालिकांचे एकदा संदर्भ आपण समजून घेतले पाहिजे आणि ते जर आपण समजून घेतले तर मी अंतर्गत सौहार्दाला का महत्व देतो हे आपल्याला कळेल. कारण हे 3 जे आहेत ना स्टेजेस जे आपण बघितल्या, या स्टेजेस जर आपण समजून घेतल्या, प्रत्येक माणसांनी समजून घेतलं. आजच मी काही बघत होतो, लव जिहाद आणि काय चाललेलं आहे. तर त्यामुळे ही जी मानसिकता आहे, मग ती धार्मिक असो, जातीय असो, प्रांतीय असो, ही मानसिकता आपल्याला सर्वांनाच बदलावं लागेल, यातून बाहेर पडावं लागेल. आणि अशी आपण सुधाकरजी वारंवार सामाजिक सौहार्द या विषयावर भर देत आहात. निश्चितच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि सामाजिक सौहार्द टिकावं, जेणेकरून शांतता राहील परस्परांमध्ये, यासाठी ते गरजेचं आहे. पण आपल्याला वारंवार या पद्धतीचा उल्लेख करावा लागतो. तुम्हाला नक्की सूचित काय करायचं आहे? आणि जसं आता म्हणाल की आता हे जे चाललंय लव जिहाद चाललंय, लव जिहाद हे काय आहे हो? 2 तज्ञान लोकांना जर राहायचं असेल तर राहू द्या ना, कशाला तिकडे बघता? आणि हेच म्हणतो ना, हे जे काय लव जिहाद आणि हे ज्या गोष्टी आहेत ना, यातून काय होतंय? यातून काही नाही, तेढच निर्माण होते. आणि आता काय येतं एकदम आलं हो. एक म्हणून मी म्हणतो आपण आपली चर्चा अगदी तो विषय आपण थोड्या वेळापूर्वीही मांडला. समजून घ्या, मुसलमानांनाही दोष देतोय आणि धर्मांध हिंदूंनाही, दोघांनाही दोष देतोय. आणि हे दोघंही, काही धर्मांध हिंदू आणि काही धर्मांध मुसलमान, दोघंही तेढ वाढवतायत आणि दोघांवरही कठोर कारवाई करावी लागेल. ठीक आहे, कुणाची बाजू घ्यायला नको. ठीक आहे. गणेश खंडकर, थोड्या वेळापासून जेव्हा जेव्हा आपण सुधाकर सुराडकरांशी बोलतोय ते वारंवार सामाजिक सौहार्द टिकलं पाहिजे आणि 2 समाजात तेढ निर्माण होऊ नये असा मुद्दा मांडतात. त्यांना काही सुचवायचंय का? आणि खास करून विशिष्ट राज्यकर्त्यांच्या कार्यकाळात ही सामाजिक तेढ राहिली नाही अशी चिंता त्यांच्या भावनेतून व्यक्त होत असावी. असं आहे की प्रसादजी, सुधाकर सुराडकरजी एक निवृत्त अधिकारी आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. या बिल्डिंग मध्ये खाली एक ऑफिस आहे छोटं. पण आपण बोलत राहा गणेशजी, आपण बोलत राहा. यामधलं माझं मत असं आहे की अनेक वेळेला असं होतं, म्हणजे आता त्याला राजकीय मुद्दा तुम्ही म्हणू नका, की भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं की मग विरोधक असे टीका करतात, जे दंगल घडवायचे तेच तिकडे आले, त्यामुळे आता दंगली घडत नाहीत. हे एक वाक्य वाचल्यानंतर मला असं वाटतं की होय, राज्य चालवत असताना कायदा आणि सुव्यवस्था कशी ठेवली पाहिजे या संदर्भात राजकीय निर्णय होत असतात. आणि दुसरी बाब, तुम्ही दुसऱ्याला जेवढं दाबाल तेवढा एका गटाला असं वाटत असतं की होय आम्ही असे वागतोय, अतिशय चांगलं आहे,
त्यामुळे जेव्हा सौहार्द टिकवायचं असतं ना तेव्हा ते दोन्ही बाजूने टिकवण्याची आवश्यकता असते. अगदी बरोबर. एकानं सौहार्द टिकवायचं आणि दुसऱ्यानं ते तोडायचं असा तर त्याचा अर्थ होत नाही ना. ठीक असा आहे. कधीच त्याचा अर्थ होत नाही प्रसादजी. त्यामुळे सौहार्द हे दोघांनी टिकवलं पाहिजे. आणि लव जिहादचा त्यांनी जो विषय काढला तो लव जिहादचा विषय पूर्णतः वेगळा आहे. ठीक कधीतरी या आहे. नाही, आता देशामध्ये आपल्याला त्या सौहार्द लव टिकू जिहादच्या नये. विषयावर चर्चाही नाही करायची आहे. त्याला नाही, नाही, आता स्पर्श प्रसादजी, आणि मी छेडण्यात लव काही जिहादची मतलब नाही. चर्चा करत नाहीये प्रसादजी. बर पण अनेक विषय जे असे आहेत ना की होऊ नये म्हणून आपण जे करतोय त्यापैकी तो विषय आहे त्याला आजच्या विषयाशी जोडू नका एवढीच माझी विनंती आहे. अगदी अगदी. डॉक्टर वाघमारेंना मगाशी काही प्रश्न विचारले होते, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही. डॉक्टर, आता आवाज येतोय, तुम्ही बोलू शकताय. बोला. अगदी. मी आपल्याला प्रश्न असा उपस्थित केला होता की दहशतवाद्यांची पारंपरिक पद्धतीची जी आजवरची हल्ला करण्याची लढाया करण्याची यंत्रणा होती ती बदलत चालली आहे. ते तंत्रसज्ज होत आहेत. आपल्या यंत्रणा तंत्रसज्ज होत आहेत का? सध्या तुमचं सरकार आहे, साधारण एक वर्षभर आता कार्यकाळ गेलेला आहे आणि यापूर्वी 15 वर्षांचा दीर्घ अनुभव तुमच्याकडे आहे. अशा स्थितीमध्ये आपण आपल्या तपास यंत्रणांना आणि संरक्षण देणाऱ्या यंत्रणांना तंत्रसज्ज कशा पद्धतीनं करतोय? एक उल्लेख अत्यंत लक्षवेधी अशा स्वरूपात केला गेला तो अभय पटवर्धन यांच्याकडून की काही हजार संख्येनं ड्रोन फिरतायत भारतभर. त्या बाबतीतही आपल्याला बोलायचं असेल तर तो मुद्दा महत्वाचा आहेच. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीच्या दहशतवादी हल्ल्याची पुढची शक्यता आहे त्या पद्धतीच्या दहशतवादी हल्ल्याला सामोरं जाण्यासाठी सायबर सिक्युरिटी आणि सायबरच्या दृष्टीने आवश्यक असणारी यंत्रणा पोलीस खात्यात, सैन्यात तसेच इतर ज्या ज्या महत्वाच्या अत्यावश्यक सेवा आहेत यामध्ये ती यंत्रणा बनवण्याचं काम आणि त्या पद्धतीने सज्ज होण्याचं काम हे गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने अतिरेकी किंवा दहशतवादी सायबर आणि डिजिटल वर्ल्ड मध्ये तयार होतात त्यालाच काउंटर करण्यासाठी प्रत्येक सरकारमधलं खातं त्या दृष्टीने प्रयत्न करतंय. त्याच्यामुळे आपण त्याबाबतही अगदी पूर्णपणे सज्ज आहोत आणि त्या दृष्टीने काळजी ही प्रत्येक डिपार्टमेंट, इव्हन पोलीस, अत्यावश्यक सेवा आणि सैन्य हे लोक घेत आहेत आणि ते ठीक. प्रत्येकाला अपडेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे. एकदा लष्करी अधिकाऱ्यांना विचारू त्यांचं निरीक्षण काय आहे. अभय पटवर्धनजी, आपण बोलणार आहात. असं आहे की आपण नेहमी साप गेल्यानंतर काठीने झोपटतो. सध्या जी जगभरामध्ये मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या पातळीवर आपल्या इथली यंत्रणा अजून पोचलेली नाही आहे. दहशतवादी आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की सायबर क्राईम, सायबर अटॅक, ड्रोन अटॅक, त्याच्यानंतर तुमच्या इथे फूड अटॅक, त्याच्यानंतर तुमच्या इथे सायकोलॉजिकल अटॅक्स, हे जे अटॅक्स होणार आहेत आणि होता आहेत त्याची जी संकल्पना आहे ती आपल्या इथल्या लोकांना अजून आलेली नाही आहे. राजकीय पक्ष याच्याकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांच्याकडे तेवढं बळ नाही आहे. इंटेलिजन्स एजन्सीजकडे तेवढी मॅनपॉवर किंवा क्षमता नाही आहे की हे फोर्सही करू शकतील किंवा फोरकास्ट करू शकतील. त्यामुळे सध्या जे आहे, मगाशी जसं तुम्ही शब्द वापरले की हे राम भरोसे चालू आहे सध्या. जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत ठीक आहे, ज्यावेळेला होईल त्यावेळेला कळेल. आता जे दोन्ही राजकीय पक्ष म्हणतात आहेत की गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये आपले ते हल्ले झालेले नाहीत, ही एक जी मानसिकता आहे आम्ही याच्याकडे कुठल्या नजरेने पाहतो बर की दहशतवादी लोक, चाहे नक्षलवादी असो चाहे जिहादी दहशतवादी असो, ते रिग्रुप करतात आहेत, ते संधीची वाट पाहतात आहेत, ते स्वतःला सक्षम बनवतात आहेत. त्या सक्षम झाल्यानंतर ते जो हल्ला करतील तो हल्ल्यानंतर आपण काही कारवाई करणार आहोत का? तो हल्ला अँटिसिपेट करून आपण का नाही कारवाई करू शकत? अगदी. त्यानिमित्तानं आताच काही दिवसांपूर्वी अगदी नगरोटा इथं झालेल्या चकमकीचा हवाला देता येईल. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की त्यानिमित्तानं पंतप्रधानांनी दुसऱ्याच दिवशी सर्व जनतेसमोर येऊन असं सांगितलं की 26/11 सारखाच हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता.
तो अयशस्वी झाला. दहशतवाद्यांचा तसा कट उद्ध्वस्त झालेला आहे. भारतीय लष्करानं गेल्या काही कालावधीमध्ये आणि खास करून मोजायचं असेल तर गेल्या सुमारे 8 वर्षांमध्ये सीमावर्ती प्रांतात अतिशय थेट आणि धडक कारवाया करत मोठ्या संख्येनं दहशतवादी टिपलेले आहेत. दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार मारण्याचं हे धोरण हे अंतर्गत सुरक्षेला पूरक ठरले का ती कारवाई वरवरची आहे? अभयजी. ती कारवाई जी आहे ती वरवरची आहे असं मी खात्रीने सांगू शकतो. कारण आपल्या इथे जे काही व्हायचं होतं ते होत नाही आहे. व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायचं होतं नाही, व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. आपलं इंटेलिजन्स चालत नाही आहे, आपल्याला माहिती मिळत नाही आहे. आपल्याला माहिती जी मिळते ती बाहेरनं मिळते. असं का? जे आपले सॅटेलाईट वर चालतात आहे ते सॅटेलाईट जी इमेज येत आहेत जे बॉर्डरवर चालू आहे. कालच्याच मी TV डिबेटमध्ये पाहत होतो की डोकलाममध्ये जे सध्या कन्स्ट्रक्शन झालेलं आहे एका गावाचं, त्याची आपल्याला खबर बाहेरच्या सॅटेलाईट्सकडनं मिळते. आपण सॅटेलाईट्स काढलेले आहे, त्याचं इंटेलिजन्स कोण कोलेक्ट करतं, त्याचं डिस्कशन कोण करतं, त्याचं डिसेमिनेशन कोण करतं, अगदी हे आपल्याला बाहेरनं का घ्यावं लागतं? अगदी. गणेश खंडकर यांच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतोय. आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते या निमित्तानं आपल्या सोबत असलेले गणेश खंडकर यांना त्यावर बोलतं करूयात. गणेशजी, गेल्या काही काळात सातत्याने ही गोष्ट समोर आली की भारताच्या सुरक्षा विषयक यंत्रणांना माहिती पुरवण्याचं बहुत काम हे अमेरिका, इस्रायल आणि रशिया यांच्याकडून पूरक पद्धतीनं होतं आहे. आपली यंत्रणा कुठे आहे? आपली यंत्रणा काय करते? नाही, मला असं वाटतं की यामध्ये आपणास समजण्याचा काहीतरी गोंधळ होतोय. मगाशी सुद्धा हा विषय जेव्हा आला काही वेळेला मी सांगितलं की हे कायम लक्षात ठेवा, हे मी कोणाच्या मताचा मी अनादर करत नाही, पण अतिरेकी हा नेहमी विध्वंस घडवण्यासाठी येत असतो आणि तो नेहमी सुरक्षा यंत्रणांच्या एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो काय करणार आहे हे तुम्हाला त्याने केल्यानंतरच कळतं. आपला इंटेलिजन्स त्याची माहिती घेण्याचा कायम प्रयत्न करत असतो, पण शेवटी असं आहे ना की त्याला तुमचा विध्वंस घडवायचा आणि आपल्याला विध्वंस होण्यापासून रोखायचंय आणि तो विध्वंस रोखत असताना आपली जीवितहानी सुद्धा आपल्याला रोखायची. तो मात्र त्या जीवितहानीच्या त्या प्रश्नाच्या पलीकडे गेलेला असतो. आणि त्यामुळं तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्यामध्ये आपल्याला इंटेलिजन्स मिळतंय का, तर होय, मान्य आहे. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपणही इतर शेजारी राष्ट्रांना या बाबतीत कितीतरी वेळा मदत करत असतो. त्यामुळे आपला इंटेलिजन्स काम करत नाहीये का, मला असं वाटतं की होय, आपला इंटेलिजन्स हा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय. कारण ज्या पद्धतीने या अनेक घटना घडत असताना मात्र आपल्याला जे इनपुट्स मिळत आहेत, आपण ज्या कारवाया करतोय, कारण असं आहे की यापुढे अतिरेकी शस्त्रानेच तुमच्याशी बोलतील असं नाहीये. ठीक आहे, अनेक मार्गाने तुमच्या मागे लागलेले आहेत, पण जे आपल्याला समोर दिसतंय, माझं तरी असं मत आहे की ठीक आहे. याच्यावर एक पुढचा टप्पा हा डॉक्टर वाघमारेंसाठी आहे. डॉक्टर वाघमारे, भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून दहशतीचे केले जाणारे सगळे भविष्यातले प्रकार मोडून काढण्यासाठी गुप्तचर यंत्रणा कार्यरत आहेत. असं असताना सुद्धा मुंबईची वीज ठप्प होते आणि त्यामागे दहशतवादाची चर्चा सुरू होते. अशा प्रकारची कुठली घटना होऊ शकते हे आपल्याला का कळू शकत नाही? वेळेच्या आधी त्याच्यासाठी आपण अधिक सतर्क होऊन संभावित धोका का टाळू शकत नाही? तुम्ही म्हणता ते खरंच आहे की आपल्याला संभावित धोका टाळणं हे प्रत्येक सरकारचं काम आहे, प्रत्येक खात्याचं काम आहे. प्रश्न असा आहे की मुंबईची ज्या विजेचा प्रश्न त्यावेळी तयार झाला तो तांत्रिक बिघाड होता आणि तांत्रिक बिघाडामुळे ती परिस्थिती आली. त्या लोडचं ते एकाच ट्रान्समिटरवर लोड पडल्यामुळे तो अपघात घडला. आता तो अतिरेक्यांचा भाग होता का, तर नव्हता. त्याच्यामुळे त्या दृष्टीने सगळे प्रयत्न करून कम्प्युटर, सायबर सिक्युरिटीच्या माध्यमातून सुरक्षित प्रत्येक डिपार्टमेंट करतंय, पोलीस खातंही करतंय. त्याच्यामुळे आपण जेवढी तयारी करतो ती आपण करत राहणं आवश्यक आहे. कारण डिजिटल युगामध्ये ही वेळ कधीच येणार नाही की तुमच्याकडे सगळी तयारी झालेली आहे. कारण याच्यामध्ये नेहमीच बदल होत असतात, नेहमीच अपडेट होत असतात.
त्याच्यामुळे तुम्हाला 24/7 365 डेज या डिजिटल युगामध्ये तुमच्या सायबर सुरक्षिततेसाठी तुम्हाला सतर्क राहणं भाग असतं. ठीक आहे. मगाशी पटवर्धन साहेब म्हणाले की ते दहशतवादी 2 पावलं पुढे असतात. आता कदाचित ते पुढे असतील, कदाचित ते मागे असतील, पण आपल्याला प्रत्येक वेळी अपडेट राहून ते कसं रोखता येईल त्या दृष्टीने मला असं वाटतं की पोलीस खातं, सैन्य खातं आणि अत्यावश्यक सेवा असणाऱ्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थित काम करतायत. आणि या माध्यमातून म्हणजे तुम्ही जो आज कार्यक्रम घेतला त्या माध्यमातून एक त्या सगळ्या खात्यांना आणि त्या अत्यावश्यक सुरक्षा खात्यांना पण हे सांगणं गरजेचं ठरेल की जरी तुमच्याकडे ती व्यवस्था तुम्ही केली नसेल तरी ती अपडेट करून त्या दृष्टीने प्रयत्न करणं म्हणजे आवश्यक खरं तर आहे. आताच्या आणि ते घडीला प्रयत्न सरकार या झाले नात्यानं ती पाहिजे. अपेक्षा आपल्याकडूनही जास्त आहे. सुधाकर सुराडकरांना स्लीपर सेल माहिती मिळवणं या संदर्भातला एक मला प्रश्न विचारायचा आहे. दहशतवादी अद्ययावत होत आहेत, ते अधिकाधिक शस्त्रसज्ज एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला तंत्रसज्ज होत आहेत. आणि यातला एक महत्वाचा मुद्दा जो अभय पटवर्धन यांच्याकडून वारंवार मांडला गेला तो म्हणजे इंटेलिजन्स इनपुट मिळवण्याचा, माहिती गोळा करण्याचा. मला आपल्याला एक थेट प्रश्न विचारायचा आहे की ही माहिती सुरक्षा यंत्रणांपर्यंत न पोहोचण्याच्या मागे काय कारण असावं. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे टाईट लिप्ड असणं, म्हणजे ओठ दाबून गप्प बसणं. वाटेल ते झालं तरी मी माझं लक्ष साध्य करेपर्यंत माझ्याकडची माहिती बाहेर येऊ देणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणातली भावना, कट्टर भावना ही संबंधित स्लीपर सेलमध्ये पोहोचली आहे का, आणि म्हणूनच माहिती बाहेर पडत नाहीये का? यामध्ये एक सर्वात महत्वाचं आहे ते आहे सहकार्य आणि समन्वय. पोलीस म्हणा, इंटेलिजन्स म्हणा, स्टेट इंटेलिजन्स म्हणा, आर्मी इंटेलिजन्स म्हणा, या सर्वांमध्ये समन्वय आणि सहकार्य असणं फार आवश्यक आहे. आणि त्याकरताच वेळोवेळी बैठकी होत असतात. तर प्रश्न सर्वात महत्वाचा आहे की प्रोएक्टिव्ह प्रत्येकाला व्हावं लागेल आणि आपसात माहिती ही त्यांना एकमेकाला सांगावी लागेल. असं कधी कधी घडताना दिसत नाही आणि प्रत्येक जण आपलं श्रेय घेण्याच्या मागे लागतो. श्रेय घेण्याच्या मागे लागण्यापेक्षा, आणि म्हणून पोलिसांची भूमिका इथे फारच महत्वाची आहे. कारण मला इंटेलिजन्स पेक्षाही आधी माहिती मी फील्डमध्ये असताना मिळालेली आहे. मला डीजीने हेच प्रश्न विचारला होता की तुम्हाला ही माहिती कशी मिळाली. प्रश्न त्यात येतो, आज सामान्य नागरिकांचा पोलिसांवर विश्वास आहे का? याचं उत्तर मी तरी नाही देईन. ज्या दिवशी पोलिसांवर सामान्य लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल त्या दिवशी सर्व इंटेलिजन्स पोलिसांपर्यंत लगेच नक्कीच पोहोचेल. आणि त्याच्यात पण पोलिसांनी शेअर केलं पाहिजे, कोऑपरेट केलं पाहिजे. आर्मी असो किंवा इतर ज्या संस्था असो यांच्याशी सहकार्य केलं पाहिजे, समन्वय ठेवला पाहिजे. मग एक पटकन मुद्दा घेऊन अभय पटवर्धन यांच्याकडे जाऊयात. पटवर्धनजी, परस्परांमधला समन्वयही तितकाच गरजेचा आहे आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये बऱ्याचदा इगोची लढाई दिसते. लष्कर, सैन्य म्हणजे लष्कराचा एक घटक आणि आरक्षी दलाचा दुसरा घटक अर्थात पोलीस, या दोघांमधल्या इगोच्या लढाईत बऱ्याचदा माहितीची देवाणघेवाण नीट होत नाही. अगदी बरोबर आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे एकछत्री कंट्रोल नाही आहे, ज्याला आम्ही वन मॅन कंट्रोल म्हणतो. कुठल्याही इंटेलिजन्स एजन्सी जर वेगळं काम करतील तर ते आपले जे बॉस असतात त्यांनाच फक्त ते खबर देतात, आम्हाला देत नाहीत किंवा इतरांना देत नाहीत. प्रत्येकजण श्रेय उपटायचं धोरण अवलंबतो. तर आपल्याकडे हे जे श्रेय उपटणं प्रकार आहे या प्रकारामुळे आपण मारल्या जातो. आता पण मग अभयजी, अशा प्रकारची स्पर्धा ही आपल्याला परदेशातल्या तपास यंत्रणांमध्ये पण दिसते. तिथे ज्या चुका होऊ शकतात त्यासाठी ते जे काही करतात त्या प्रकारचा सुधारणा कार्यक्रम आपल्याकडे नाही लागू शकत? राबवू शकतो, पण ती आपली मानसिकता नाही आहे. त्यांच्याकडे काय आहे की जसं अमेरिकेमध्ये CIA, FBI आहे, इंटेलिजन्स आहे, मिलिटरी इंटेलिजन्स आहे, ते सुद्धा वेगळे काम करतात. पण अल्टिमेटली एव्हरीबडी वर्क्स अंडर द सेक्रेटरी ऑफ डिफेन्स. त्याच्यामुळे प्रत्येकाचं जे असतं, आणि सेक्रेटरी ऑफ डिफेन्स वर्क्स अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट,
त्यामुळे कोणीतरी संयंत्रणा असते आपल्याकडे. आता सध्या ही संयंत्रणा जो NSA केलेल्या आहे, अजित डोवाल जे आहेत त्या रूपाने तयार होते आहे, पण इट इज इन अ व्हेरी नेसंट स्टेज. अगदी बाल वयामध्ये येते, तिला विकसित व्हायला वेळ लागेल. तो वेळ जाईपर्यंत आपण परसेप्शन का नाही करत हे मला कळत नाही. वाय वी रिॲक्ट, वाय डोंट वी प्रोॲक्ट द थिंग. आपण अँटिसिपेट का नाही करू शकत. ठीक. आज आपण म्हणतो की कुठलाही दहशतवादी हल्ला झालेला नाहीये, पण होऊ शकतो, कुठे होईल, कसा होईल हे कोणी अँटिसिपेट करताय का. जसं आम्ही बॉर्डरवर अँटिसिपेट करतो की आज इथे जर चीन परत जातो आहे, नाही जात आहे, काय करतोय, काही नाही करत आहे, तर आमचं हे अँटिसिपेशन असतं, वॉर गेमिंग चालू असतं. असं वॉर गेमिंग इंटरनल सिक्युरिटी एजन्सी करतात का, ठीक हा आहे. एक माझा फार मोठा प्रश्न आहे. अगदी. आणि अनफॉर्च्युनेटली त्याचं उत्तर नाही असं येतं. पोलीस महासंचालक त्याच्यावर जास्त लाईट टाकू शकतात. अगदी अगदी यावर अधिक चर्चा करता येईल, मात्र वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला इथेच थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मला लक्षवेधीमध्ये वेळेची मर्यादा असल्यानं इथेच चर्चा थांबावी लागते. आपण ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.